नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजचा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वाचा असणार आहे। कारण राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटी द्वारे प्रत्येक महिन्याला 2500 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। परंतु मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत। तर काही लाभार्थ्यांना पैसे आले, पण अजूनही बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आले नाहीत। तर आता इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की हे पैसे नेमकं कुठे अडकतात, यासाठी जबाबदार कोण आहे? सरकार जबाबदार आहे का की मंत्रालय जबाबदार आहे? त्यासोबतच डीबीटी प्रणालीमध्ये काही अडचण निर्माण होते का? तहसील कार्यालयातून काही समस्या होते का की लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये काही बदल झाल्यामुळे पैसे थांबतात? तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती समजून घेणं खूपच जास्त गरजेचं आहे। कारण योग्य माहिती नसल्यामुळे अनेक लाभार्थी चुकीच्या कार्यालयामध्ये जाऊन विचारणा करतात आणि मग त्यांना योग्य उत्तर मिळत नाही। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत की शासनाकडून पैसे मंजूर झाल्यानंतर ते प्रत्यक्ष तुमच्या खात्यामध्ये कसे येतात आणि नेमका कुठे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो। कदाचित हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या मनातील अनेक शंका, अनेक प्रश्न पूर्णपणे दूर होतील। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, सर्वप्रथम राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग पेन्शन योजनेसाठी निधी मंजूर केला जातो। त्यानंतर संबंधित महिन्यासाठी शासन निर्णय म्हणजे जीआर जाहीर केला जातो आणि त्या जीआर नुसार निधी पुढील प्रक्रियेसाठी वर्ग केला जातो। त्यानंतर हा निधी शासनाच्या IFMS BEAMS प्रणालीद्वारे आयुक्त कार्यालयाकडे पाठवला जातो। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। आयुक्त कार्यालयाचं मुख्य काम म्हणजे उपलब्ध लाभार्थी यादीप्रमाणे निधी डीबीटी प्रणालीकडे पाठवणं। पण ही लाभार्थी यादी तयार कोण करतं याबद्दलची माहिती समजून घ्या। तर मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची भूमिका असते तहसील कार्यालयाची। कारण तहसील कार्यालयातूनच नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करणे, लाभार्थ्यांची माहिती अपडेट करणे, मृत लाभार्थ्यांची नावे कमी करणे, उत्पन्न आणि पात्रता पडताळणी करणे, डीबीटी आणि पोर्टल व्हेरिफिकेशन करणे, ही संपूर्ण प्रक्रिया तहसील कार्यालयातूनच केली जाते। आणि त्यानंतर या याद्या डिजिटल स्वरूपामध्ये लॉक करून आयुक्त कार्यालयाकडे पाठवल्या जातात। म्हणजे लक्षात घ्या, जर तहसील कार्यालयाच्या स्तरावर डेटा अपडेट झाला नसेल किंवा लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये काही मिसमॅच असेल तर त्या लाभार्थ्याचं नाव डीबीटी प्रक्रियेमधून बाहेर जाऊ शकतं आणि मग पैसे मंजूर होऊन सुद्धा त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत। आता पुढे आयुक्त कार्यालयाकडून डिजिटल स्वाक्षरीनंतर हा निधी RBI प्रणालीमार्फत NPCI कडे पाठवला जातो आणि NPCI प्रणालीद्वारे आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। म्हणून मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, बँक खाते इनएक्टिव्ह असेल, UDID कार्डमध्ये माहिती बदललेली असेल किंवा आधार कार्ड बँक आणि पोर्टलवरील माहितीमध्ये फरक असेल तर तुमचे पैसे थांबण्याची शक्यता वाढते। इतकंच नाही तर कधी कधी बँकेचा सर्व्हर इश्यू किंवा NPCI मॅपिंग प्रॉब्लेममुळे लाभार्थ्यांचे पैसे रिटर्न जाऊ शकतात। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, अनेक लाभार्थ्यांनी मागील महिन्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपली माहिती अपडेट केली आणि त्यानंतर त्यांचे थांबलेले पैसे जमा झालेत अशी माहिती स्वतः लाभार्थ्यांनी दिलेली आहे। म्हणून मित्रांनो, जर तुमच्या खात्यामध्ये मार्च किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर खालील गोष्टी नक्कीच चेक करून घ्या। यामध्ये तहसील कार्यालयामध्ये तुमचा डेटा अपडेट आहे का ते चेक करून घ्या। आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का, NPCI मॅपिंग योग्य आहे का ते चेक करून घ्या। त्यासोबतच डीबीटी सुरू आहे का, बँक खाते ऍक्टिव्ह आहेत का, पोर्टलवरील माहिती योग्य आहे का ते चेक करून घ्या आणि आवश्यक असेल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन माहिती अपडेट करून घ्या। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजली असेल की शासनाकडून पैसे मंजूर झाल्यानंतर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये नेमकं कसे येतात आणि कुठे अडचण निर्माण होऊ शकते। म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा योग्य माहिती घेणं खूपच जास्त गरजेचं आहे। तरीही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट करून विचारू शकता, त्यांचं उत्तर तुम्हाला नक्की दिलं जाईल। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून योग्य माहिती सर्व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल। आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। कारण लाभार्थ्यांच्या मदतीसाठी तो व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आलेला आहे, त्यामुळे लवकर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लवकर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।